हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी प्रिया कुठार व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तुम्ही सगळे कसे आहात अपेक्षा करते की मस्तच असाल. तर ना, हे खुशीचं प्रोजेक्ट मला सांगितली होती तिनं बनवायला, जे की मी तिला बनवून दिला आणि तिनं पण हेल्प केली बरं का खूप. आता हे दंडगोल आकाराचा एक गोल तयार करायचा होता आणि एक इष्टिका चिठ्ठी जे असतात ना, म्हणजे चौकोनी बॉक्स असा तयार करायचा होता. आणि पुस्तकामध्ये लिहिलेलं होतं की ते कसं तयार करायचं, त्याच्यावरती स्टार वगैरे लावायचं, लेस लावायचं, म्हणजे प्रत्येक गोष्ट असं पुस्तकामध्ये दिलेलं होतं, तसं आम्ही फॉलो केलं. आणि आता हे जे तुम्ही कंदे पेढा म्हणताय ना, तर पिस्ताचा हा पेढा आहे, जो की आमच्या घरात सध्या खूप फेमस झालेला आहे. खुशीला सध्या खूप गोड असं खावंसं वाटतं बरं का. स्कूलमधून ती जेव्हा येते ना 4:30 वाजेपर्यंत, तर तिला असं खूप गोड खावंसं वाटतं. तर ती बिस्किट खात होती, पेढाही खात होती. म्हटलं आता थांबाई, तुझ्यासाठी मी शेंगदाण्याचे लाडूच मी इथं करून ठेवते. म्हटलं तुला रोज स्कूलमधून आले की ती रोज एक खा. तर तिला माहिती नाही का, म्हणजे असं गोड खायची आवड नाही बरं का. पण अचानक भयानक काय होतं तिला माहिती नाही. तिनं कधी कधी असं गोड मागती खायला, काहीतरी पेढा कर किंवा जामून कर वगैरे. तर आता सध्या म्हणजे सर्दी, खोकला, घसा वगैरे म्हणजे खरखर करतोय, तर त्याच्यामुळे तेलकट वगैरे बाहेरला नको म्हटलं, म्हणून मी तुला छान असं घरी शेंगदाण्याचे लाडू असं बनवते म्हणून सांगितलं. तर ती लगेच म्हणजे कूट जे असते ना, तर कूट आणि गूळ आणून दिली माझ्यासमोर आणि मला म्हणली बनव ह्याचं. फ्रीजमध्ये ठेवते मी ते दोन्ही वस्तू. तर मी म्हटलं ह्याचं काय करू. तर ती म्हणते की तू शेंगदाण्याचे लाडू म्हणलीस कर. म्हणलं बाळा, असं शेंगदाण्याचं लाडू नसतोच करायचं. तर मस्तपैकी शेंगदाणे वगैरे भाजले, ती समोर बघितली पूर्ण प्रोसेस माझी. अच्छा असं का म्हणली. तर तिला असं वाटलं की शेंगदाण्याचं कूट आणि गूळ मिक्स करून लाडू तयार होतो. तर म्हणजे तो मी व्हिडिओमध्ये नाही घेतलं, फक्त मी हसून माझं पोट अक्षरशः दुखायला आलं. तर म्हटलं फक्त तुम्हाला मी सांगावं म्हटलं. तर शेंगदाणे ना खूप छान असं मंद आचेवरती भाजायचे बरं का. तर मला सध्या सर्दी खोकला झालेला आहे, तर त्याच्यामुळे ना असं बोलताना थोडंसं दम लागल्यासारखं लागतोय, तर तुम्ही माझं समजून घ्याल. तर मस्तपैकी एकदम मंद आचेवर जर तुम्ही शेंगदाणे जितके भाजसाला आणि त्याच्या टरफला सहित शेंगदाण्याचे लाडू बनवायचे. त्याचं टरफल अजिबात नाही काढायचं, त्याच्यामध्ये चव असते खूप. तर त्याच्यासहित मी मिक्सरमध्ये गुळासकट वाटून काढला आणि असे लाडू मी बनवत गेले. तर तुम्ही पाहू शकत असाल की माझ्या हाताला किती तेल त्या शेंगदाण्याचं निघालेलं आहे. म्हणजे आणि मी थोडंसं बारीक कूट बनवते, जास्ती मोठा नाही ठेवत. तर आता तुम्हाला किचनवर सध्या पाणी आणि थोडंसं पावडर पण सांडलेलं दिसत असेल बरं का. तर ते पावडर का सांडलेलं आहे ते तुम्हाला ना असं पुढच्या म्हणजे व्हिडिओत दिसेलच आता पुढे. तर मी तर लाडू वगैरे भरायला तर इतकी खुश होती ना, तर मम्मा थांब मी तुझी हेल्प करू लागते वगैरे, असं तिच्या आवडीचं काहीतरी बनवलं ना, तर ती इतकी खुश होऊन जाते ना, की ती म्हणजे तिचा आनंद गगनात मावत नाही असं तिनं राहते बरं का. म्हणजे तिला म्हणजे असं वाटत होतं की मी रोज एक संपवते, रोज एक खाईन. स्कूलमधून आलं की मला तू हे दे जा वगैरे. मी म्हणलं चालते, मला तू सकाळी पण आमोशापोटी खालीच हे ना, तरी पण खूप चांगले असतात. ह्याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स पण टाकून तुम्ही बनवू शकतात. तर आता हे पहा, म्हणजे अचानक इतकं मस्त असा बाहेर पाऊस येत होता ना, इतकं वारं सुटलं होतं ना, वारं आणि पाऊस दोन्ही एकदमच चालू होतं. तर हा व्हिडिओ खुशीनं काढलेला आहे. तर सध्या माझी तब्येत नाही आहे की मोबाईल घ्यावा आणि व्हिडिओ काढत बसावं. तर असं म्हणजे आरामच करू वाटत आहे. सध्या मेडिसिन वगैरे चालू आहे, तर त्याच्यामुळे व्हिडिओ सध्या उशिरा पण येत असतील किंवा येणार पण नाहीत असं होईल. म्हणजे काही कामाच्या व्यतिरिक्त आपली हेल्थ खूप महत्त्वाची असते. तर इथं खुशी स्वतःच तिनं व्हिडिओ काढत होती. तर आता हे पहा, पूर्ण तिनं सगळं व्हिडिओ वगैरे काढलेली होती. आणि आता इथं मला इथं निवांत शांत असं बसवली आणि म्हटले की मम्मा मी तुझी इथं मेकअप करते. तर तुम्ही पाहू शकत असाल, तर म्हणजे एकदम मला शांत असं बसायला तिने लावलं आणि मी तुझं आय मेकअप वगैरे करते मम्मा, सगळं असं. म्हणजे तिला सगळ्या गोष्टी माहिती आहेत बरं का. कुठल्या मेकअपला काय म्हणायचं, काय आयब्रोज म्हणा किंवा आपले लिप्स म्हणा किंवा नोज, सगळं असं कुठं काय लावायचं तिला सगळ्या गोष्टी म्हणजे म्हणजे आपण बोलतो तर त्या तिलाही म्हणजे माहिती आहे. तर तिनं मला इथं तिनं म्हणजे आयब्रो म्हणजे सॉरी आय मेकअप असं तिनं मला करते म्हटलं. आणि
अक्षरशः डोळ्यामध्ये वगैरे पावडर टाकत होती. माझं असं एकदम भूतसं बनवलेली होती. तर असं खुशीची फ्रेंड सध्या गावी गेली, म्हणजे तिनं तिच्या घरी शिफ्ट झाल्यानंतर खुशी एकटीच आहे. तर आता नवीन फ्रेंड मिळेल तर ना, तर मलाच तिचं असं म्हणजे एकदम लहान फ्रेंड मला तिच्यासोबत बनून राहावंच लागणार आहे. तर मी तिला म्हणत होते की बाबा डोळ्यात माझ्या पावडर वगैरे, अक्षरशः तिनं माझं आय पॅलेटच घ्यायला निघाली होती. तर मी म्हटलं नको, फक्त जे पावडर आहे त्यानेच तू आय मेकअप कर. आणि हे जे ती तुम्ही पाहताय ना मस्सा म्हणतात, तर तिनं ते मला ती म्हणत होती की मी हे त्याला हाईड करते, म्हणजे ह्याला ना मी ते काढूनच टाकते, म्हणजे मी दिसू नाही देणार. म्हणजे आता मेकअप केल्यानंतर पिंपल्स वगैरे दिसत नाहीत, ह्या गोष्टी तिला माहिती आहे. तर तिचं म्हणणं चालू होतं की आता मी पण हे तुझं नाही दिसू देणार वगैरे. तर सगळा मेकअप वगैरे करून झालेला होता. इथं फायनली लिप बामसुद्धा तिनं मला लावलेली आहे. लिपस्टिकच्या मागे लागली, पण मी अजिबात नको म्हटलं. आता फायनली माझ्या हेअरकडे तिनं गेली. आता तिनं माझ्या पाठीमागे जाऊन बसली आणि तिचं म्हणणं होतं की आता मी तुझी हेअर कट किंवा सॉरी हेअर नाही, कट नाही, म्हणजे तुझी हेअरस्टाईल मी बनवते, असं तिचं म्हणणं होतं. मी म्हटलं नको खुशी, तुला विंचता येत नाही, तू खूप अक्षरशः गोताडा करून टाकशील म्हटलं. पण तिनं काय ऐकायला तयार नव्हती. तर चला असं म्हटलं, माझंही थोडंसं तब्येत नव्हती टिकत. आणि तसं आपल्याला कुणीतरी केसामध्ये वगैरे असं कुणी हात वगैरे लावून मस्तपैकी मसाज वगैरे करत आपलं थोडीशी झोप, म्हणजे असं नसतं की एक हिप्नोटाईज केल्यासारखं वाटतं. म्हणजे मला तर तसं वाटतं, कोणतरी केसामध्ये वगैरे आपल्या केसांना हात वगैरे लावलं तर एकदम असं म्हणजे झोपल्यासारखंच फील येते. तर तुम्ही पाहू शकत असाल. तर आता मी माझा व्हिडिओ इथंच संपवते. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर आणि श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.